मनसर पंचायत समिती गणाचे अपक्ष म्हणून निवडून आलेले पंचायत समिती सदस्य राजारामजी बानखेले हे स्वाभिमानी या नावाने संघटनेची सुरुवात करतायत। या संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होणार आहे। आंबेगाव तालुक्याची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मनसर पंचायत समिती गणाचे अपक्ष म्हणून निवडून आलेले पंचायत समिती सदस्य राजारामजी बानखेले हे स्वाभिमानी या नावाने संघटनेची सुरुवात करत आहेत। आंबेगावच्या जनतेकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर स्वाभिमानी संघटनेची स्थापना होणार असून आता या संघटनेला आंबेगावच्या जनतेकडून चांगला प्रतिसाद आणि आशीर्वाद मिळत आहे। याबाबत स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजारामजी बानखेले यांनी माहिती दिली आहे। स्वाभिमानी संघटनेचे कार्यालयाचे उद्घाटनही याच गुढीपाडव्याच्या दिवशी होणार असून पुणे नाशिक महामार्ग मनसर बस स्थानकासमोर कॉम्प्लेक्समध्ये कार्यालय असणार आहे। आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मनसर पंचायत समिती गणातनं मला या परिसरातील मतदारांनी जनतेनं अपक्ष म्हणून प्रचंड मताधिक्यानं निवडून दिलं। गेल्या 50 वर्षापूर्वीचा इतिहास लोकनेते माजी खासदार किसनरावजी बानखेले 1962 आणि 72 साली देखील असेच अपक्ष म्हणून या परिसरामध्ये जिल्हा परिषद आणि विधानसभेची निवडणूक लढवली होती। त्यावेळेस पहिल्यांदाच अपक्ष म्हणून ते जिल्हा परिषदेमध्ये निवडून गेले होते आणि त्याच्यानंतर बरोबर 50 वर्षांनी याच मनसरच्या जनतेनं अपक्ष म्हणून राजाराम बानखेले यांना पंचायत समितीमध्ये चांगल्या मताधिक्यानं निवडून दिलेलं आहे आणि ती सुरुवात तोच धागा पकडून निवडणूक निकालानंतर या परिसरामध्ये ज्यावेळेस जनतेनं माझा सत्कार केला आणि विजयी सभा मनसरच्या शिवाजी चौकामध्ये झाली, त्या विजयी सभेमध्ये मी जाहीर केलं होतं की या परिसरामध्ये आणि आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एक तिसरी आघाडी या दोन्ही नेतृत्वाच्या विरोधामध्ये मी उभी करेल आणि तो योग आता या गुढीपाडव्याला जुळून आलेला आहे। गुढीपाडव्याच्या दिवशीच या विधानसभा मतदारसंघामध्ये स्वाभिमानी सेना या नावानं मी एक स्वतंत्र संघटना निर्माण करत आहे। या दोन्ही नेतृत्वाच्या विरोधात सातत्यानं संघर्ष करणारे या तालुक्यातील अनेक कार्यकर्ते आहेत। त्यांना बरोबर घेऊन या परिसरातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी या स्वाभिमानी सेनेच्या माध्यमातून आम्ही कार्यरत राहणार आहोत। सोमवार पाडव्याच्या दिवशी सकाळी 10 वाजता मनसरच्या शिवाजी चौकात स्वाभिमानाची गुढी उभारून संघटनेच्या सभासदाचे फॉर्म भरून घेणार आहोत आणि त्याच दिवशी सकाळी 11 वाजता मनसर या ठिकाणी एसटी स्टँडच्या समोर शताब्दी कॉम्प्लेक्समध्ये पक्ष संघटनेचं एक कार्यालय देखील सुरू केलेलं आहे। त्याचे उद्घाटन त्याच दिवशी आम्ही करणार आहोत आणि याच पद्धतीनं विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक गावामध्ये स्वाभिमानी सेनेच्या शाखा आम्ही काढणार आहोत। आतापर्यंत 5-7 गावच्या कार्यकर्त्यांनी तरुणांनी आमच्याकडे संपर्क साधलेला आहे। त्याही गावांमध्ये स्वाभिमानी सेनेच्या शाखा आम्ही निर्माण करणार आहोत आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या परिसरातील तरुणांना मी विनंती करतो की आपण निश्चितपणानं या वेगळ्या आगळ्या संघटनेमध्ये सहभागी व्हावं आणि या परिसरात राहत असणाऱ्या गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी या तालुक्यातील एक तरुणांची वेगळी शक्ती, वेगळी ताकद आपल्याला उभी करायची, जनतेचे प्रश्न सोडवायचे। तेव्हा सर्वांनीच या स्वाभिमानी सेनेच्या संघटनेमध्ये सामील व्हावं अशीच विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। दिनेश बानखेले सह स्वप्नील जाधव, सी 24 तास, मनसर।